सुजलाम सुफलाम तुम्ही का बनवत नाही? तर आमची एवढीच विनंती आहे आपल्याला, परभणीमधला मटका बंद करावा आणि जे कोणी असे हप्ते घेणारे अधिकारी त्यांची ईडीमार्फत चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावा आणि डोंब्यांना तडीपार करावा. आमची एवढीच विनंती आहे. उद्या तुम्ही पावत्या म्हणता मी तुम्हाला एवढ्या पावत्या आणून देतो, मटक्याच्या पावत्या एवढ्या आणून देतो. पावत्या आणून देण्यापेक्षा चालत ना आमच्याकडे पावत्या कुठे सोबत येऊन रेड मारल्यावर तर मग ते हे व्हायला थांबा तुम्ही मी म्हणालो आमच्याकडे व्हिडिओ आम्ही ऍड्रेस देतो. अच्छा अच्छा हो ऍड्रेस आहे त्यांच्याकडे अक्षरशः बघितलेले आणि कडक कारवाई. तुमचा एखादा तुमच्या उपोषणाचा भंग करायचा नाही तर ह्यांना नेत्यांना द्या. मग आमच्या विश्वास आहे, खात्रीशीर माणूस आहे त्यांनाच घेऊन जातो, म्हणजे तुमचंही समाधान आहे. तेव्हा आपला एक माणूस पोलिसांसोबत आहे. काढा जरा उद्या वेळ जाऊया. तुमच्यावर आमची काय फक्त ऍड्रेस देतो, तुम्हाला गॅरंटी आहे तुम्ही त्याला मार्केट सर्दी मंडी नवा मोंढा जुना मोंढा पाटील रोड अक्षर ज्योती शाळा समोर भारतनगर प्रभुनगर खानापूर फाटा धार रोड वांगी रोड खंडोबा बाजार जुना RTO ऑफिस. आता सर हे जे आहे का हे जे एक ॲड्रेस आहे तर 5 दुकानं आहे का? A1 मार्केटला 5 दुकानं तिथं याचं सगळं 10-15 दुकानं तर त्यांचं त्या रोडला मेन रोडला चालू मार्केट कुठं नगर काम असं गाव काढलेली म्हणजे लोक एखाद्या दिवसाने गेले तर ते गोष्टी असं हातात घेतात निघून येतात आणि याच्या गाडीचे शेर जिल्हा शेर सचिव यांच्या वतीनं मला वाटतं 4 दिवसापासून या ठिकाणी आमरण उपोषण झालेलं आहे. आज 5वा दिवस आहे आणि यांची मागणी अशी आहे की बा शहरामधलेच नव्हे तर जिल्ह्यामधले मटका असेल दारू असेल ते अवैध ते धंदे आहेत ते बंद झाले पाहिजे आणि ही रास्त मागणी आहे आणि चांगली मागणी केली तिला वेळ लागत असतो. माझं इथल्या पोलीस प्रशासनाला विनंती आहे की या ठिकाणी जे उपोषणकर्ते आहेत त्यांची तब्येत अत्यंत खालवत गेलेली आहे जात आहे. आज 5वा दिवस आहे आणि पोलीस प्रशासनानं आतापर्यंत कुठलीही दखल घेतलेली नाही. आज आम्ही प्रत्यक्ष SP साहेबांची भेट घेणार आहोत, आपले जे HCPचे गोरमान साहेब त्यांची भेट घेणार आहोत आणि आज ह्या ठिकाणी ह्या उपोषणाला आज मार्ग काढण्यासाठी शांत बसणार नाही. कारण लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे उपोषणाला बसण्याचा, पण हे जे उपोषण आहे हे कुणाचे तरी घरं वाचले पाहिजे. आज दारू म्हटलं की प्रत्येक दारूमुळं अनेकाचे संसार उद्ध्वस्त होतात आणि हे चांगलं काम आहे आणि चांगल्या कामासाठी वेळ लागत असतो. यासाठी माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर हे उपोषण कसं मागे घेता येईल एवढं बोलतो आणि सांगतो. छत्रपती अशोक सम्राट आज आम्हाला 10 दिवस झाले अमरण उपोषण तरी चालूच आहे. दयावान सरकार महाराष्ट्र राज्यातर्फे आम्ही परभणी जिल्ह्यामध्ये दारू गुटखा जुगार मटका हे बंद करा या मागणीसाठी आम्ही उपोषणाला SP ऑफिस कार्यालयाच्या बाजू बसलेलो आहोत. पोलीस प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही किंवा या मटका चालक जुगार धंद्यावर कुठलेही गुन्हे दाखल केले नाही. या संदर्भामध्ये आमचे दयावान सरकारचे शहराध्यक्ष रमेश घनगावजी आणि मी दयावान सरकार मराठवाडा अध्यक्ष संजय गायकवाड पावसा पाण्यामध्ये आज परभणी जिल्ह्यामध्ये एवढा 3 दिवस पाऊस झाला. या पावसामध्ये आमचं उपोषण चालू आहे तरी प्रशासनाने कुठलीही दखल घेतलेली नाही. तर या प्रशासनाने आम्हाला मरण्यास भाग पाडण्याचं काम केलेलं आहे. तरीही आमची मागणी या 2 दिवसामध्ये मटका चालक राधाकिशन डोंबे याला हद्दपार आणि परभणी जिल्ह्यामधील मटका पूर्ण बंद करून सुजलाम सुफलाम परभणी झाली पाहिजे. त्यानंतर
जे करप्टेड लोक आहेत, पोलीस प्रशासनाचे काही लोक हप्ते घेतात, तर अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. जर ही कारवाई या 2 दिवसामध्ये नाही झाली तर मी या 2-3 दिवसामध्ये आत्मदहन करण्याचा इशारा देतोय. जय भीम, जय शिवराय.